शिवप्रस्थ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आपण पाहत आहात एलोरा केव्ज, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या वेरूळ येथील लेणीचे भाग। या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत वेरूळच्या लेणीची 22 नंबरची गुफा। वेरूळच्या लेणीमधली ही 22 नंबरची गुफा, ज्या गुफेला नीलकंठ गुफा असे म्हटले जाते। ही गुफा मोकळी उभी असलेल्या ठिकाणी आहे। या गुफेमध्ये नंदीचे देवस्थान आहे, तसेच मात्रकांसाठी स्वतंत्र देवस्थानाचा उल्लेखही या गुफेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। या गुफेचा प्रथम सभामंडप आहे, त्याच्यानंतर प्रत्येक तिन्ही बाजूनी 2-2 असे 4 खांब या गुफेच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात। या सभामंडपांच्या भिंतीवर गणेश आणि 3 देवी आणि 4 शस्त्रधारी विष्णूंची शिल्पे कोरलेली आहेत। गर्भगृहामध्ये एक पादाचारी आणि अत्यंत पॉलिश केलेली एक पिंड आपल्याला पाहायला मिळते, जी की स्थानिक लोक या महादेवाच्या पिंडीवरती निळ्या रेषा लावतात आणि त्या म्हणजे स्थानिक लोक या नीलकंठ लेणीची पूजा करतात, ज्यावरती 3 प्रकारच्या निळ्या रेषा ओढून त्याची पूजा या पिंडीची पूजा केली जाते, असं या ठिकाणचा स्थानिकांचा भ्रम आहे। तर ही नीलकंठ लेणी जी आहे 22 नंबरची, ती रामेश्वर लेणीच्या बाजूला उजव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते। अतिशय मूर्त्या काम आपल्याला कोरलेलं या ठिकाणी दिसते। 4 शस्त्रधारी विष्णू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, एक गणेश पाहायला मिळतो, त्याच्यानंतर आपल्याला 3 देव्या या खांबावरती आपल्याला कोरलेल्या दिसतात। म्हणून याला नीलकंठ देवस्थान किंवा नंदी देवस्थान असंही समजलं जातं। तर ही जी पिंड आहे, ही पिंड अगदी स्मूथपणे कोरलेली आहे। बाकीच्या ज्या पिंड्या आहेत त्यावर ओबडधोबड प्रकारचं आहे, परंतु ही स्मूथ कोरलेली म्हणजे आपल्याला मऊ केलेली ही पाहायला मिळते। आणि जवळपास सगळ्या लेणीमध्ये आपल्याला मोठ्या प्रकारच्या या पिंडी, गर्भगृहामध्ये या मोठ्या पिंडी आपल्याला पाहायला मिळतात। अशा प्रकारचे ही नीलकंठ लेणी आहे। चला तर पाहूया संपूर्ण नीलकंठ लेणी।